नमस्कार मंडळी, हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि चॅनल सबस्क्राईब अवश्य करा. संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे मुंडे बहीण भावांची चांगलीच कोंडी झाली आहे. धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ झाली असून त्यांचं मंत्रिपदी धोक्यात आलंय. दरम्यान या प्रकरणावर पंकजा मुंडेही शांत असून त्या फारशा काही भाष्य करताना पाहायला मिळत नाहीयेत. यावर्षी भगवानगडावर पार पडलेल्या दसरा मेळाव्यात संबोधित करताना पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या की आता त्रास सहन करायचा नाही, कोयते घासून ठेवा, असं विधान त्यांनी केलं होतं. त्यावेळी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील प्रमुख संशयित आरोपी वाल्मिक कराड हे देखील उपस्थित होते. हे विधान एकदा ऐका. आम्ही त्याचा हिसाब घेतल्याशिवाय राहणार नाही आणि मी येणार आहे. कसा कोयते बिते घासून ठेवा. आता पंकजा मुंडे यांचा एक फोटो व्हायरल होतोय. या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले याच्या सोबतचा तो फोटो पोस्ट करण्यात आलाय. सध्या ही पोस्ट देखील तुफान समाज माध्यमांवर व्हायरल होते. यावर लिहिण्यात आलंय, हॅशटॅग कोयते घासून तयार ठेवा, ताई हॅशटॅग घासले कोयते, आणि यासोबतच पंकजा मुंडे आणि सुदर्शन घुले याचा फोटो शेअर करण्यात आलाय. आता यावरून समाज माध्यमांवर देखील प्रतिक्रिया उमटतायत. जरांगे पाटलांवर गुन्हा दाखल केला तुम्ही, गुंडगिरी चालू ठेवण्यासाठी. जरांगे पाटील यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची बाजू घेतली आणि काल केलेल्या वक्तव्यामुळे आज परळी येथे पाटलांवर गुन्हा दाखल केला. हीच तत्परता सरपंच संतोष देशमुखांची हत्या झाल्यानंतर गुन्हा दाखल करण्यासाठी का नाही दाखवली? राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था फक्त मंत्री आणि त्याच्या बगलबच्च्यांसाठी आहे का, असा सवाल देखील उपस्थित करण्यात येतोय.